Hello to Kala Shatnakadev family. So welcome to my vlog and let's start with the Big Boss Marathi Season 6 रिव्ह्यू. आणि ह्या वीकच्या रिव्ह्यूमध्ये जसं आपण लास्ट टाईम प्रेडिक्ट केलं होतं की आपल्याला प्राजक्ता ह्या घराच्या बाहेर पाहिजे होती आणि तिचं इव्हेक्शन झालेलं आहे अँड दॅट वॉज व्हेरी फेअर इव्हेक्शन की आपण इतके दिवस ज्याची वाट बघत होतो. आणि एपिसोडच्या लास्टला तन्वीने जे बोललं आहे दॅट इज व्हेरी ट्रू. कारण शी वॉज सेइंग की नुसती काय साखर वाटत फिरणार काय ही, नुसता आला साखरेचा गोळा. आणि खरंच तसंच होतं कारण ती नुसती गोड बोलत होती, खेळत काहीच नव्हती. तर त्या मनाने मला असं वाटतं करेक्ट कंटेस्टंट घराच्या बाहेर गेलेला आहे. आणि हा वेळी होणार आहे डबल इव्हिक्शन. आणि कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये आपल्याला परत टॉप 2मध्ये जे एकदम कट टू कट खेळलेत त्यामध्ये आता जोडीला अजून एक जण आलेला आहे, तो म्हणजे सागर करंडे. कारण अख्ख्या सीझनमध्ये त्याने कालच्या टास्कमध्ये एक नंबर खेळलेला आहे तो. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की पण तन्वीने टफ दिली शेवटपर्यंत. बट आय वॉज थिंकिंग की यार तिची टीम जावी पुढे, कारण सागरने खूप एफर्ट्स टाकले होते. बट स्टील त्यांची टीम नाही गेलेली आहे आणि परत संकेत पाठकची जी टीम आहे त्या टीमकडे गेलेलं आहे कॅप्टन्सीचं हे. तर आजच्या एपिसोडमध्ये दिसतं आहे आपल्याला प्रोमोमध्ये की विशालचं आणि सागरचं कशावरून तरी वाद होते. आय थिंक विशालकडे ऑप्शन दिला आहे की कोणाला कॅप्टन्सीचा टास्कमध्ये म्हणजे कॅप्टनसाठी कोणाला लास्ट फायनल सिलेक्ट करायचं. तर मे बी तो थोडासा इमोशनल होताना दिसला आहे आपल्याला आणि ही इज टेकिंग नेम ऑफ प्रभू. तर प्रभू थोडासा इमोशनल ब्लॅकमेल करतो आहे. बट मला असं वाटतं प्रभूने नाही व्हावं अशी माझी पर्सनल इच्छा आहे. जर त्या टीममधून कोण झालं असेल तर खरंच खेळलेलं आहे, संकेत खेळलेला आहे चांगला, इवन विशाल पण खेळलेला आहे. पण विशालने जे काय दीपाली आणि रेवासोबत जो काय टास्क खेळला काल, त्यामध्ये एकदम म्हणजे सगळ्या लिमिट त्यांनी क्रॉस केलेत. कारण एखाद्याला धक्का लागतो, एखाद्याला लागतं आहे किंवा काय म्हणजे त्या लाकडाचं पूर्ण त्याला ब्लॉक होता आणि ही वॉज पुशिंग हर. आणि तो लिटरली ती त्याच्यावरती पडली आहे, त्या दोघींवरती तो पडला आहे आणि त्याने असं पकडून ठेवलं आहे. आणि खूप विचित्र प्रकारे तो गेम खेळला आहे. जर मला वाटतं संकेतला जर लास्ट टाईम आय थिंक आरबीला लास्ट टाईम रितेशने ओरडलं होता तन्वीच्या एका ह्याच्यावरून, तर मला वाटतं ह्यावेळी विशालला पण ओरडावं. कारण तो तेवढा असं चांगला खेळलेला नाही आहे आणि धक्का वगैरे देत होता आणि खूप ताकद लावत होता. कारण त्याच्यासमोर 2 मुली होत्या. बट स्टील दीपालीचं वय काय आहे यार, एनिवेज त्याचं पण वय आहे. बट तरी पण तू कसं एवढी ताकद लावतेस ते जर बघायला पाहिजे तू खेळताना. सागर पण तर खेळत होता पहिल्या टास्कमध्ये, पण त्याने असं एवढं असं हे लावलेलं नव्हतं. आणि इवन संकेत जेव्हा खेळतो त्यावेळेस संकेतसुद्धा खूप ॲग्रेसिव्ह होताना आपल्याला दिसतो आणि ते कुठेतरी अनफेअर वाटतं मग की आणि बिग बॉसने जो हे केलं होतं, ग्रुप केला होता, त्या ग्रुपमध्ये आय थिंक म्हणजे जिथे मॅनपॉवर तुमचे दोघं एका साईडला विशालले संकेत आणि ह्या साईडला सागर कारंडे दिलं आहे तुम्ही, कसं काय टास्क होईल. त्याच्यामुळे मे बी त्यांच्याकडेच पॉईंट्स त्यामुळे जास्त झाले. आणि टफ तर चांगली दिली तन्वी त्यांच्या ग्रुपने, बट शेवटपर्यंत नाही टिकू शकले ते लोक. आणि कॅप्टन म्हणजे टीम एकडे कॅप्टन्सीचा टास्क गेलेला आहे. तर आज कळेल आपल्याला की कोण कॅप्टन झालेलं आहे. आणि इव्हिक्शन तर ह्या वीकमध्ये होणार आहेत 2 आणि त्यामध्ये संस्कृती नॉमिनेट आहे आणि लो कंटेस्टंटमध्ये आय थिंक प्रभू पण आहे त्यामध्ये. आणि मला असं वाटतं प्रभूची वोटिंग जास्त असल्यामुळे ह्या वीकमध्ये मला स्टार्टिंगला वाटत होतं की संस्कृती आणि सागर कारंडेपैकी हे दोघं जावेत, कारण हे बॉटम 2मध्ये दिसत आहेत मला. तर मला आता असं वाटतं की कालचा टास्क बघून सागरने खरंच भारी खेळलं आहे आणि ही डिझर्व्स की ह्या वीकमध्ये तरी तो राहील. तर त्यामुळे मला असं वाटतं संस्कृती आणि प्रभूने ह्या वीकमध्ये जावं अशी माझी इच्छा आहे. कारण प्रभूचा गेमच नाही आहे. कारण जिथे नॉमिनेशनचा टास्क होता, गळ्यामध्ये पाट्या लावल्या होत्या आणि प्रत्येकाची डील फिक्स झाली होती. तर संस्कृतीने जसं काय त्याला येडा बनवलं की तुझं आणि रेवाचं नाव टाक, मग मी तुझं नाव टाकणार नाही त्या नॉमिनेशनमध्ये, तळ्यात पाण्यात जे नाव टाकायचं होतं. आणि तिने त्याला पूर्ण वेडा बनवला आणि फुल गेम इन्फ्लुअन्स केलं होतं विशालने. कारण त्या ग्रुपला विशालच एक चावी आहे त्या ग्रुपची, त्यामुळे तोच चालवत असतो तो ग्रुप. आणि त्याने फुल चावी दिली की हिला नॉमिनेट करायचं आहे आणि त्या प्रकारे मग ती नॉमिनेट झाली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की एकतर प्रभू तिथे खूप विचित्र प्रकारे खेळताना दिसला, त्याने डोकंच नाही लावलं. पण नंतर जेव्हा त्याचं नॉमिनेशन आलं मग त्यावेळेस मग तो चढला.
पण ते तू थोडं आधी डोकं लावायला पाहिजे होतं. म्हणजे तन्वी जर नसेल तर त्याला थोडासा गेम कळत नाही असं मला वाटतं. नाहीतर कळालं तर त्याला खूप स्मार्टफुली कळतो. आणि तो आहे स्मार्ट प्लेयर तर आहे, तो तसा डोकं लावतो जिथे चतुरी दाखवायची असते तिथे. पण तरी पण मला असं वाटत नाही एक पर्सनली की प्रभूने अजून पुढे जावं. कारण तो जसाच पुढे राहत गेला तर मे बी जो म्हणजे डिझर्विंग जे कंटेस्टंट आहेत ते कुठेतरी मागे पडतील आणि ट्रॉफी कोणतरी दुसराच घेऊन जाईल, तो प्रभू असेल. तर त्या रिझनमुळे मला असं वाटतं की प्रभूने लवकरात लवकर ह्या वीकमध्ये जावं. तर मी जिथे सागर कारंडेचं नाव बोलत होती तर तिथे मी प्रभूचं नाव बोलते. तर असा ह्या वीकचा हे होता. पण मे बी मला असं वाटतं घरात अजून पण विचित्रपणा चाललेला आहे. तो म्हणजे आता आरबी. म्हणजे लिटरली तो सिनियर पर्सन आहे, तो गेम खेळून आला आहे आणि स्टील तो रेवाचं नाव कुठेतरी खराब करताना आपल्याला दिसतं की यार मे बी शी इज लायकिंग मी. म्हणजे त्याने एका पॉईंटला राखीला सिग्नल पण दिलेला आहे की नो, बट इन अदर साईड ही वॉज सेईंग येस. म्हणजे त्याला असं गेमसाठी फक्त हे असं ठेवायचं असं वाटतं. आणि जर राखीकडून फुल्ली रेड सिग्नल आलेला दिसतो आहे तर मग त्याला कुठेतरी आता असं वाटतं रेवाकडे आपण जावं. तर तो रेवाचा असं इकडे तिकडे अफवा पसरवताना दिसतो आहे आपल्याला, जसं काल त्याने रात्री राखीला बसून सांगत होता. तर काहीच गरज नव्हती असं सांगायची. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर चुगली बूथमध्ये दाखवलं तर राकेश भाई तू गेला आणि रेवा पण गेली तुमच्या ग्रुपमधली. मग जी स्ट्रॉंग आहे, कारण संकेत तर ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये गेला आहे आणि जर रेवाला कळालं की विशाल असं राकेश असं बोलतो आहे तिच्याबद्दल तर मग विशाल ह्या गोष्टीचा फायदा घेणार आणि अगेन विशाल तिला स्वतःच्या साईडने घेईल. आणि त्या टीममध्ये मग स्ट्रॉंग कंटेस्टंटमध्ये दीपाली आणि जे खेळतात ॲक्च्युअल जेव्हा ग्राउंडवर यायची वेळ येते तेव्हा ते दोघंजणच खेळतात, दीपाली आणि तन्वी. दीपालीने पण कालच्या टास्कमध्ये चांगलं खेळलं होतं, पण ती शेवटपर्यंत राहत नाही कारण थोडंसं जरा काहीतरी असं होतंच नाही म्हटलं तरी. तर तन्वी जसं टफ कॉम्पिटिशन देते तशी ती त्या टीममध्ये बाकीचे कोणी देत नाही तिला. म्हणून त्या ग्रुपमध्ये एकच वन सायडेड प्लेअर आहे, तो म्हणजे तन्वी. आणि ह्यावर्षी खरंच म्हणजे बाहेर जसं काय तिचं क्रेज चालू आहे आणि जिथे तिथे तन्वी दिसते तर ऑब्वियसली मला असं वाटतं की तन्वी डिझर्विंग विनर होऊ शकते. सो लेट सी कसं होईल ह्या वीकमध्ये. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील आणि मला असं वाटतं की ह्या वीकमध्ये काहीतरी ट्विस्ट होईल नॉमिनेशननंतर एलिमेंट जेव्हा होतील त्यावेळेस. तर मला असं वाटतं की आता बघू आपण पुढच्या वीकमध्ये अजून काय सरप्रायझेस बघायला भेटतील. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या लेट शुभेच्छा देते. बट हॅपी गुढीपाडवा. थँक यू अँड लेट सबस्क्राईब माय चॅनल अँड फॉलो मी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. # डोक्याला शॉट नका देऊ रे.